आता बघायला मी बसणार, मी बसणार, मी बसणार, मी बसणार. गप्प बसा, गप्प बसा. इकडे या. सगळ्यांनी गप्प बसायचं. आजी आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही. हो मी. बरं, हे मातोश्री वृद्धाश्रम. इथे वय झालेले सगळे आजी आजोबा एकत्र राहतात. आजी आजोबांसोबत नीट राहायचं, नीट वागायचं, दंगा करायचा नाही. कळलं? हो मी. बरं आता कळा. शेंगदाणे आपल्याकडे त्या मिक्सरमध्ये जाईल काय ब्लूटूथ. हे ब्लूटूथ कनेक्ट आहे ना. बोला. चला लवकर, किती उशीर करता तुम्ही. हे लाईट आलो बंद ग कर. आलो. अक्का चला पटापटा वरची चला. लाईट बंद करतो, डोळे पडते. आलो ग आलो. समोर पडते. हॉलिजन झालं समोर. अरे मग तेच बोलतो. कोण आले आज ती बंद करतो भेटायला? हॉलिजन. कुठं मला आवडलं. हॉलिजन बंद अगं करतो. भेटायची आजोबांना. अगं काय बाई, काय? किती गोड. थांब हा, तुझ्यासाठी गंमत आणले बघ. बघू, फक्त तुझ्यासाठी चालले. हा बघू, फक्त तुझ्यासाठी चालले. बघू, फक्त आईच्या बाहेर गुंडाळला नी. तुझ्यासाठी चालले. थांबा. अच्छा, काल मी पापा कुठं भेटशील काय माहिती. लाडू संपले. हो मग रान. मला माहिती होतं ना, आज 7 तारीख आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला सुनीता येते लेकरांना घेऊन, म्हणून त्यांच्यासाठी जपून ठेवले होते. ओएमजी, माझी आजी पण मध्येच लाडू बनवते. मी खूप लहान होते ना. आजी आठवत नाहीये, पण तिच्या हातची चव आठवते. प्रेमाची चव साऱ्या जगात एकसारखीच असते पोरी. मॉम म्हणते माझे आजी आजोबा देवाघरी गेले. काय असतं ते सांगतो तुला. बस. अगं ते देवाच्या घरून तुझ्यावर लक्ष ठेवत असतील. हा, तुम्ही या घरी का आहात? तुम्हाला नाही येत नागरांच्या? येते ना, खूप येते. असो, हा असो. सुनीता, दर महिन्याला 7 तारीख येते आणि तू असे गोड गोड पाहुणे आम्हाला भेटायला घेऊन येतेस. म्हणूनच जगतोय बघ आम्ही, नाहीतर केव्हाच. ओ गप्पा बसा तुम्ही, आधी मीच जाणार आहे. अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? आधी मीच जाणार. आपलं असं काहीच ठरलं नव्हतं. आधी मीच जाणार. माझं वर बोलणं झालंय. हा, माझं पण वर बोलणं झालंय. आधी मीच जाणार. आजी आजोबा, तुम्ही लहान आहात का? हे पाहुणे तुम्हाला काय समजतील की हे आजी आजोबा तर भांडण करतात. तुला सांगतोय सुनीता, कधी भांडण, कधी रुसवा. दिवसभरासाठी विषय मिळतो आणि जगण्याला निमित्त. सुजल इथं बघ हा उगवला कुठून? मागापासून इथं नव्हता. काय होतं. अगं हसते का? मी लहान असताना सुद्धा माझी आजी माझं तोंड असंच दिसायचं. काय पाहिजे याला? अगं पोरी, जगात कुठेही जा, कशाला कशाला फेक. बापाच्या कौतुकाची थाप तेजस आणि आईच्या पत्राचं माप दोन्ही सारखंच असतं. काय पाहिजे? तुम्हाला घरची आठवण येत नाही? येते ना, खूप येते. पण दोघंच एकमेकांचं घर झालंय बघ. खरं आहे, तुटलेल्या लाकडावर पाखरू येऊन बसावं असं होतं बघ तुम्ही आल्यावर. नाही काका, तुम्हीच म्हणता ना जुनं आठवायचं नाही. आणि
तुला कसं माहितीये वाक्य? माझा डॅडा बोलतो. कुठं राहतेस तू पोरी? वरद गणपती आहे ना, त्याच्या समोरच घर आहे. नाव काय तुझं पूर्ण? आसावरी संदीप पाडाळकर. तुझ्या डॅडाचं पूर्ण नाव काय? संदीप श्री कृष्ण पाडाळकर. श्रीकृष्ण पाडळकर म्हणजे आजोबा आजी. बाळा ते दाद्या ऐ तिला बोल ना तिकडे मारायला. तिला बोल ना तिकडे मारणार. मोबाईलवर येते तिकडे मारणार. सारखं मोबाईलवर येते. आम्ही घर नाही सोडलं ग पोरी. सरस्वती डोळ्यावर आलं तरी काय तुझ्या मोबाईल कॅमेराची वाट लागते. आपण आपल्या घरी जाऊ. दे मोबाईल दे मोबाईल दे. आणि आम्हाला इथे भेटायला जरा एवढी शूटिंग होते. थांब तुला देतो. मी पण तेव्हा तिकडे बसलोय. यानंतर 11वी विज्ञानच्या कोळी नृत्य मुलीने तयार राहायचे. नाही पोरी, तू घरी जा. तुझी मम्मी डॅडा तुझे वाट बघत असतील. तू जा. तुझ्याशिवाय राहू नाही शकत ते. तुमच्याशिवाय राहू शकतात ना, मग मी पण त्यांच्याशिवाय राहू शकतो. थांब. मिस, काय बाळा, काय झालं? तुमचा फोन मिळेल? थांब त्याच्यात आपडशील. हॅलो डॅडा, बोलतोस ना रे? खोटं बोललं की देव बाप्पा काम कापतो. तू तर खूप मोठं खोटं बोललास माझ्याशी. आई वडील वृद्धाश्रमात आणि मुलं पाळणा घरात ठेवणं तुमची मजबुरी आहे. पण डॅडा, मला आजी आजोबा भेटले. आणि तुम्हाला कधी मला भेटावंसं वाटलं ना, तर तुमच्या आई वडिलांच्या आधी परमिशन घ्या आणि मगच मला भेटा. काय ना फायदा ते व्हिडिओ कट करणार.